मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये UPSCची एक्झाम दिली NDAची, रिटर्न 900 मार्काची. त्यानंतर जानेवारीमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला. त्यानंतर मेडिकल आणि आता 8 एप्रिलला मेरिट लिस्ट लागली आहे. त्यामध्ये 134 ऑल इंडिया रँक आलेली. सर, मी ज्या क्षेत्रामध्ये एक शिपाई म्हणून होतो त्याच क्षेत्रामध्ये माझा मुलगा एक अधिकारी म्हणून जातो, तर याच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे सर. तर त्यांचा पाहिलेला मी रॉब, त्यांचं पाहिलेलं म्हणजे अभिमान, सर्व खूप अभिमानाने पाहिलेले. त्याच्यामुळं मला त्या ठिकाणी माझा मुलगा अधिकारी म्हणून जाताना मला खूप अभिमान वाटेल सर. अवघ्या 18व्या वर्षी देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या NDA परीक्षेत घवघवीत यश. लाखो विद्यार्थ्यांमधून 134वा क्रमांक. आता आष्टीचा सुपुत्र भारतीय सैन्यात अधिकारी होण्याच्या मार्गावर. ही आहे जिद्द, मेहनत आणि देशसेवेच्या स्वप्नाची प्रेरणादायी गोष्ट. आष्टी तालुक्यातील उदयराज विनोद काटे, वय अवघ 18, पण स्वप्न मात्र मोठं देशसेवेचं. सप्टेंबर 2026 मध्ये झालेल्या NDA 156 परीक्षेत 134वा क्रमांक मिळवून उदयराजने उल्लेखनीय यश मिळवलाय. आष्टी शहरातून शैक्षणिक प्रवास सुरू झाला. अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूल आष्टी, फिनिक्स इंग्लिश स्कूल आष्टी, आर्मी स्कूल नगर आणि सातारा सैनिक स्कूल पर्यंत पोहोचला. शिस्त, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळवलं. यानंतर बँगलोरमध्ये झालेल्या 5 दिवसांच्या कठीण SS मुलाखतीतही आत्मविश्वासपूर्ण कामगिरी करत त्याने NDA मध्ये अंतिम निवड निश्चित केली. या यशानंतर आष्टी उदयराजवर सत्कारांचा वर्षाव होत असून अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये त्याचा उत्साहात गौरव करण्यात आला. आष्टी येथील अद्यचंद्र निवासस्थानी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनीही आपल्या निवासस्थानी उदयराजचा विशेष सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एवढी प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस काय म्हणाले पाहूयात. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन होत असताना दिसून येत आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी हे गाव कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर असल्याचं नेहमीच दिसून येते. खेळामध्ये मराठवाड्यात अग्रेसर असणारा आष्टी तालुका शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील आता पुढे येताना दिसून येत आहे. आष्टी शहरातला अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थ्यांनी थेट UPSCच्या माध्यमातून NDA मध्ये परीक्षा पास झाल्या. आपल्यासोबत आहे, त्याच्याशी आपण बोलणार आहोत. कशा पद्धतीने तू ही सुरुवात झाली, तुझे प्राथमिक, माध्यमिक आणि आताची जी परीक्षा दिली, कशा पद्धतीने तुझी सुरुवात झाली, काय सांग? सर, अगोदर मी 2nd आणि 3rd मध्ये इथेच अनिशा ग्लोबलला होतो. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगरमध्ये होतो. त्यानंतर 6वीसाठी मी एंट्रन्स एक्झाम दिली सैनिक स्कूल साताराची. तिथं 7 वर्ष शिक्षण केले. तिथं मी स्कूल कॅप्टनही होतो 12वीमध्ये असताना. त्यानंतर मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये UPSCची एक्झाम दिली NDAची, रिटर्न 900 मार्काची. त्यानंतर जानेवारीमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला. त्यानंतर मेडिकल आणि आता 8 एप्रिलला मेरिट लिस्ट लागली आहे. त्यामध्ये 134 ऑल इंडिया रँक आलेली. ही परीक्षा देत असताना तू कशा पद्धतीने अभ्यास करायचा, याच्यासाठी किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि कशा पद्धतीने ही परीक्षा असते? परीक्षेसाठी अप्रॉक्स 8 to 10 लाख लोकांनी परीक्षा दिली. त्यामध्ये 8000 मुलं रिटर्न क्लिअर झाले. त्यामध्ये 650 मुलं SSB इंटरव्ह्यू पास झाले. त्यानंतर ओव्हरऑल 350 सीट्स आहे. त्याच्यामध्ये जे प्रश्न उत्तर जे तू प्रश्न सोडवले कशा पद्धतीने असतात, कुठले कुठले प्रश्न असतात? त्यामध्ये MCQ टाईप पॅटर्न आहे. तर 900 मार्कामध्ये 600 मार्क गॅट आहे, म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट, आणि 300 मार्कमध्ये मॅथ्स आहे. तर जर बरोबर आलं आपलं आन्सर तर 2.5 मार्क भेटणार, आणि जर चुकीचं आलं तर -1 होतं. तू आष्टी शहरातले हे अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये कोणत्या साली शिक्षण घेतलं? इथं मी स्टार्ट झालेले 2014 आणि 15 मध्ये होतो. त्यामध्ये मी 2nd आणि 3rd क्लासमध्ये येतो. आष्टी सारख्या ग्रामीण भागातून तू हे साध्य केलंय, काय सांगते? मी हेच सांगेल की जर तुम्ही प्रयत्न टाकले आणि तुमचा जर एकच एम असेल, त्यामध्ये तुम्ही पूर्ण फोकस केला तर तुम्ही निश्चितच ते साध्य करता. तुझ्यासारखे असे अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांना गाईडलाईन नसतं, मार्गदर्शन नसतं. तू आष्टीसारख्या ग्रामीण भागातून यश मिळवलंय, तर त्यांच्यासाठी काय सांगते? त्यांच्यासाठी हेच सांगाल की NDA एक्झामच्या बद्दल जास्त लोकांना माहीत नाही आहे. त्याच्यासाठी एज लिमिट 16.5 ते 19.5 पर्यंत आहे. तर तुम्ही ह्यासाठी पण ट्राय करा, आणि पूर्णपणे जर तुम्ही याच्यामध्ये मेहनत केली तर तुमचंही फिक्स होऊ शकतं. तुझी आतापर्यंत ही मिळवलेली यश आहे, त्याच्यातून तुला काय करण्यास काय करणार आहे? यामध्ये माझे पप्पासुद्धा अगोदर आर्मीमध्ये होते, इंजिनियर्स 235 IWT युनिट, त्यामध्ये ते हवालदार होते. तर मला त्यांच्याकडूनच मी प्रेरित झालो, आणि पुढे मलाही आर्मीमध्येच ऑफिसर बनायचं होतं. त्यामध्ये म्हणजे आधीच ठरवलं होतं का तू वडिलांचं? कसं नाही, म्हणजे 2nd 3rd मध्येच मी माझ्या पप्पाला बघूनच प्रेरित झालो. त्यानंतर मग सैनिक स्कूलमध्ये त्यामुळे ॲडमिशन घेतलं, आणि म्हणजे पप्पाला बघूनच मी प्रेरित झालो. आता तुझे वडील शिपाई या पदावर होते आणि आता तू अधिकारी होणार आहे, काय वाटतं? चांगलं वाटतं. यामागे पूर्ण माझ्या फॅमिलीज, माझे आई
त्यांनी पूर्ण वेळेस मला सपोर्ट केला, माझ्या पप्पांनी व माझे अंकलनी सुद्धा. म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीचा यामध्ये खूप मोठा हात आहे आणि माझे गुरुजी. तू हे यश मिळवले याचं श्रेय कोणाला देणार? याचं श्रेय पूर्णपणे माझ्या फॅमिलीज आणि माझ्या टीचर्सलाच जातं, कारण त्यांनी मला पूर्णपणे प्रेरित केलं. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा मला असं वाटायचं की आता नाही होणार, तर त्यांनी मला सांगितलं की तू करू शकतो. तर त्यावेळेस मी याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं. तर आता इतक्या वर्षानंतर 10 वर्षानंतर आल्यानंतर एक खूपच चांगलं वाटतं आणि सगळे गुरुजनांना भेटूनही असं वाटतं की ह्यांनीच आपल्याला शिकवलं आहे. मॅडम तर खूप चांगलं वाटलं इकडे. सोबत काटेंचे वडील विनोद काटे आहेत. त्यांना विचारू की तुमचा मुलगा अधिकारी झाला आहे, आता काही दिवसात होणारच आहे, तर काय वाटतं तुम्हाला, काय सांगा? सर, मी ज्या क्षेत्रामध्ये एक शिपाई म्हणून होतो त्याच क्षेत्रामध्ये माझा मुलगा एक अधिकारी म्हणून जातो, ते याच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे सर. तर त्यांचा पाहिलेला मी रॉब, त्यांचं पाहिलेलं म्हणजे अभिमान, सर्व खूप अभिमानाने पाहिलेले. त्याच्यामुळं मला त्या ठिकाणी माझा मुलगा अधिकारी म्हणून जाताना मला खूप अभिमान वाटेल सर, आणि वाटतोय सर सध्या सुद्धा. ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही सल्यूट जी करता, जी जी आज मुलांना तुम्हाला सल्यूट करायची Yes, वेळ येणार. अभिमानाने करेल सर. मी सल्यूट माझ्या मुलाला अभिमानाने करेल सर. आपल्यासोबत मातोश्री आहेत, त्यांना विचार तुम्हाला काय वाटतं, तुमचा मुलगा आता अधिकारी होणार आहे, काय सांगा? खूप छान वाटतं, अधिकारी होईल तर. हा, आणि त्याचे पप्पा आर्मीमध्ये होते, ते सगळं त्याच्यामध्ये उतरलेलं आहे हे पाहून तर खूपच छान वाटतं. एकूणच आपण बघितलं त्या शाळेचे प्राचार्य आहेत, त्यांना पण आपण विचारू की तुमच्या शाळेची पहिली बॅच होती, त्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आता मोठा अधिकारी होतोय. अत्यंत ही हार्ड परीक्षा असते, त्याच्यातून त्यांनी यश मिळवले. लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी बसतात, त्याच्यातून ठराविक जागेमध्येच हे यश मिळवलं जातं. अक्षरशः चाळणीसारखे विद्यार्थी वरती येतात. काय वाटतं तुम्हाला? अतिशय आनंदाची बाब आहे शाळेसाठी. आपल्या शाळेचा विद्यार्थी अशा एका मोठ्या पोस्टसाठी सिलेक्ट होत असेल तर शाळेसाठी खूप अभिमानास्पद आहे. एकूणच आपण बघितलं की आष्टीसारख्या ग्रामीण भागातला विद्यार्थी NDA मध्ये जाणं सोपी गोष्ट नाही, पण इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही आदर्श घेणारी बाब या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात येतं. या विषयात तुमचं आहे की या चिरंजीवाचं आजोळ जे आहे ते आपलं आहे. आपल्या मुक्ताताई पवार यांचा तो नातू आहे. आणि 2014ला मला वाटतं फर्स्ट आपण त्या शाळेची सुरुवात केली होती. आणि सुरुवात केल्याच्या नंतर पहिल्या बॅचचा तो विद्यार्थी आहे. आणि त्यांनी आज लेफ्टनंट या पदाची UPSC घेतलेली परीक्षा आहे. त्याच्यामध्ये देशामध्ये 134वी रँक त्यांनी प्राप्त केलेली आहे. विशेष म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे. तर हे दैदिप्यमान असं यश आहे. त्या मुलाचा बुद्ध्यांक किती असावा, आणि याचा मला रास्त अभिमान आहे की पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. आणि ते अध्यक्ष असलेली ही शाळा, ही खरी तर शाळा जी आहे ते आपले माजी नगराध्यक्ष नवाब यांनी कन्स्ट्रक्ट केलेली ही शाळा आहे. खरं तर त्याच्यामुळं ते सुरुवातीला झाली. आणि आज या लेकराचं म्हणजे तो आमचा भाचाच आहे, आमचा नातू आहे, आमच्याच बहिणीचं लेकरू आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे खूप आनंद झालेला आहे. आणि आणखी सुद्धा 1 मेला त्याला परत आम्ही बोलावून त्याचा सत्कार या ठिकाणी करणार, त्यांचा आईवडिलांचा, सर्वांचा. आणि खरं तर ते मला वाटतं आजोबांमुळंच आमच्या दत्त मंदिर गल्ली इथे राहिलेला आहे. आणि तो 2023-24ला 10वी झालेला आहे. आत्ता आहे ना 23ला. आणि आता ह्या वयामध्ये हे यश आणि लेफ्टनंट हे जे पद आहे ते तसं बऱ्यापैकी मोठं आहे. आणि भविष्यामध्ये आमचं जे गर्वानं छाती फुगणारं जे डिपार्टमेंट आहे ते म्हणजे संरक्षणाचं डिपार्टमेंट. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आमचं हे लेकरू सर्वोच्च पदावरती जावं एवढीच अपेक्षा या